ब्लॉगचं 2 डेज आणि आमच्या चालू करायचं कौन है ये लोग कहाँ से आते हैं चालू केलं मराठी गाण्याचं 2 डेज तर त्याला बाय बाय चालू झाले गाईज मी डान्स करत होते देखा आपने लापरवाही का नतीजा है वाव गाईज वाव गाईज बघा आज मस्त अन्ना घर से टप्पल आए अरे वाह वाह अन्ना घर से लाए दिखता है हाँ चलो सेलिब्रेट करते हैं भैया तुम अंग्रेजी में बात करते हो तुम्ही इंग्लिश बोलताय आम्हाला बी शिकवा तू थोडीशी आमच्याकडले मोठा आहे लय चक्काच बेतय बर का आजचा खरंच हे आपल्याला लय आवडतं चला आता मी खाते गाईज आणि माझा बुचुडा जो बांधलेला आहे तो मी नंतर सेट करून जेवण केल्याच्या नंतर तर भेटू नंतर तोपर्यंत सबस्क्राईब करून टाका अजून कवर अनसबस्क्राईब करत बघताय माझं चॅनल पटकन करा सबस्क्राईब त्याच्या अगोदर ना सो गाईज माझे बुचुडा निघले होते आणि मी आता बांधते तर पटपट बांधले वापस एक दिखावे आले ना थांबा मला उठलं पण बांधू देत नाही की काय करते ते लोक मी इथंच राहू माझ्याशिवाय जमल का बस का भाई मी पण नाचतो चालते जाऊ अहो तुम्ही काय फ्रेम मध्ये येताय सारखा बाजूला यायला पगार पाहिजे मला कॅमेरामॅनची आज म्हणजे मी स्वतःची घुंगरं बांधले नाही तर माझ्या मैत्रिणीचे पप्पा माझे सर घुंगरं बांधतात आमची इतके भारी बांधतात ना किती मी नाचली तरी निघत नाही क्या दिन थे यार हम जो कंपटीशन कर रहे थे सो गाईज आता अजून एक देखावा झालेले असे 3 देखावे झाले तुम्हाला अवतार बघा तुमच्यापैकी माझं मॅनेजर कोण आहे ते फोटो मागत होते माझा मग तुम्ही डन करून द्या हां काका 1 2 3 4 5 6 7 8 9 10 तुझ्या दागिन्यांपेक्षा माझ्या दागिन्यात चमकतात बघ असं माझे जरा खराब झाले ते काय करायला ते मग देवा नाही एखादा सारखी ब्लॉक करते हा मग अजिबात नाही स्वतःच्या पैशाने घेतलेला फोन अजिबात आपल्या फोनला काय बोलायचं नाही भाई आपण आधी सांगून ठेवतो आपल्या फोनला काय बोललं तर आपल्या काळजात लागते समजले काय डोक्याचा दया करायचा नाही आधीच आपण सांगून ठेवतोय आवडलं तर सबस्क्राईब करून टाका डान्स करताना माझे सगळे घुंगरू फुटले बट तरी पण मी डान्स केलाय बट पब्लिकचं रिएक्शन खूप भारी होतं गाईज मी तुम्हाला दाखवू शकले नाही मी घुंगरं तुटले की थोडं 5 मिनिटं बाहेर आले म्हणजे आणि तिथं घुंगरं बांधले आणि तिथं डबल डान्स केला खूप भारी वाटलं माहिती का गाईज चला आता डबल एकदा तो गाईज आमच्या इथं झालेले पॅक आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा
जेवताना असला घाण झालं ना माझ्याकडून, माझ्या तोंडामध्ये माझा केसच गेलता. त्याने मला इतकी ऑन स्टेजवर मला असे उलटे आल्यासारखे होत होत्या. खरं सिरियसली काय उलट्यासारखं होत होतं मला ना. काय करू काय समजायला गेलं यार. ऑन स्टेजवर सगळी पब्लिक बघतीये कसं तरी मग असंच काढला पटकन आणि मग डान्स केला आणि मग बाहेर आल्याच्या नंतर इतकं मला कसं तरी झालं ना. बट अशा एक्सपिरियन्स आलेले चांगले राहतात. सो बट मी केलं तरी पण सो मी त्याच्यावरच खूप हॅपी. आणि मी कशी दिसते आज मला सांगितलं नाही तुम्ही कमेंटमध्ये, लवकर सांगा. तुम्हाला दाखवते मी इकडे. तर बघा गाईज मी अशी दिसते. कशी दिसते तुमची ऑफिशियल अंकिता? हे ना असेच करतात. किती सुंदर दिसतीये मी. अय्यो आण ना थोडं साईड दे दो. जानू विना रंग सनाय अगबाय 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 जानू विना रंग सनाय कुठे गेले बाई शोधे नजर याच्यासाठी जो सुधार कुठे गेले बाई शोधे नजर याच्यासाठी जो सुधार विना माझा जीवाचा पिल्लू विना रंग सनाय अगबाय अगबाय
गाईज आता आहे इकडे पनीर आणि चपाती. सो आता पनीर चपाती आम्ही खातोय. सो मी मेकअप वगैरे काढलेला आहे, केलाय. आपलं काढून घेतलं त्यांनी. आणि गाईज मी कॉस्ट्युम तसाच ठेवलेला आहे. थोड्या वेळामध्ये मी चेंज करणार. म्हटलं आधी जेवून घ्यावं, काय म्हणजे आधी फोटोबा आणि मग विटोबा, बरोबर की नाही. सो माझा व्लॉग आवडला तर नक्कीच लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.